चला बाळांनो, आज आपण समानार्थी शब्द जे एमपीएससी, पीएसआय, एसटीआय, एसओ, तलाठी, ग्रामसेवक, पोलीस भरती, टीसीएस व इतर सर्व सरळ सेवा परीक्षांसाठी उपयुक्त असतात. या समानार्थी शब्दांचा आपण अभ्यास करत असताना आपण सगळे आयोगाचे झालेले पीवायक्यू बघणार आहोत. तर सगळे विद्यार्थी प्रामाणिकपणाने आपल्याला कनेक्ट होतील आणि आजच्या सेशनला सहभागी होतील. तर चला विद्यार्थी मित्रांनो, आपण पहिल्या प्रश्नाकडे जाऊया. पहिला प्रश्न तुमच्या समोर आहे स्क्रीनवरती. तर तो पहिला प्रश्न तुम्ही वाचून घ्यायचा एकदा. पहिला प्रश्न वाचल्यानंतर मला त्याचं उत्तर तुम्ही तुमच्या मनात, तुमच्या वहीमध्ये कुठेतरी लिहून घ्या. मग मी तुम्हाला ते एक्सप्लेन करणार. बरोबर. प्रणिपात या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द विद्यार्थी मित्रांनो, इथं बघा कोणता शब्द? नसलेला. न शब्द इथं महत्वाचा आहे. नसलेला शब्द कोणता? तर प्रणिपात म्हणजे काय? तर प्रणिपात म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, प्रणिपात म्हणजे एखाद्या व्यक्तीला आपण आदरपूर्वक, प्रेमानं नमस्कार करतो, प्रणाम करतो किंवा अभिवादन करतो, त्याला प्रणिपात हा समानार्थी शब्द, त्याला प्रणिपात असे म्हणतात. मग प्रणिपातचा त्या उद्देशानं पहिल्या पर्यायामध्ये आपल्याला नमन हा शब्द दिला आहे. तर प्रणिपातचा समानार्थी शब्द नमन हा येऊ शकतो, अभिवादन पण येऊ शकतो, प्रणाम म्हणजे नमस्कार, दंडवत, हे सर्व शब्द त्याच्याशी काय आहेत रे? समतुल्य आहेत. मग राहिला तुमचा चौथा पर्याय वसन, हे तुमचं उत्तर. मग वसन म्हणजे काय? नदीने वाहून आणलेला गाळ जिथे साचतो त्याला वसन असे म्हणतो. किंवा आपण सर्व शेतकऱ्याची मुलं, आपण शेतीची मशागत करत असताना शेतीच्या अवजाराची, शेतीची मशागत करताना जी माती त्या अवजाराने लटकलेली असते तिला आपण वसन म्हणतो. किंवा त्या अवजाराची माती एका ठिकाणी आणून जमा करतात त्याला वसन आपण म्हणू शकतो, किंवा त्याला वसन आपण असं म्हणतो. जर तुम्हाला हे समजलं असेल तर बाळांनो, पुढचा प्रश्न आता घेऊया. हे बघा, भानू. भानू या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता नाही? भानू या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता नाही? विद्यार्थी मित्रांनो, याचं उत्तर देण्यासाठी मी तुम्हाला एक 5 सेकंदाचा 10 सेकंदाचा वेळ मध्यंतरी देणार आहे. तर तुम्ही तो प्रामाणिकपणे घ्यायचा आणि मला कळवायचं लगेच. ओके, ठीक आहे. आला असेल तर भानू या शब्दाचा खालीलपैकी समानार्थी शब्द कोणता नाही? तर विद्यार्थी मित्रांनो, याचं उत्तर आहे हेम. बरोबर. शब्द नाही याला अर्थ आहे कोणता नाहीये. सविता हा समानार्थी शब्द आहे, आदित्य हा शब्द आहे, मित्र हा पण त्याचा भानूचा समानार्थी शब्द आहे. भानू म्हणजे सूर्य बाळांनो. भानू म्हणजे काय? सूर्य. मग आता सूर्याचे जेवढे समानार्थी शब्द आहे ते सर्व समानार्थी शब्द तुम्हाला काय रे इथं भानूचे समानार्थी शब्द म्हणून देता येतील. मग त्यात आणखी कोणता येतो? मित्र, आणखी मार्तंड, आणखी सहस्रकार, सहस्रकार, आणखी कोणता देतील बाळांनो? रवी, दिनकर, दिनकर, नंतर प्रभाकर, आणखी कोणता येईल? दिवाकर, आणखी अंबरीश, दिनमणी, वासरमणी आणि चंडारू. चंडारू. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला हे लिहिताना दिसलं वगैरे नाही तरी टेन्शन नाही घ्यायचं. मी तुम्हाला याची पीडीएफ देणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही फक्त आता जेवढं मी एक्सप्लेन करतो त्या गोष्टीकडे काय ठेवा? लक्ष ठेवा. बाकी काय विचार करायची गरज नाही. मी तुम्हाला आपलं लेक्चर संपल्यानंतर 25 प्रश्नांचं विश्लेषण आणि ते सगळे प्रश्न टाकणार आहे, त्याची तुम्ही काळजी करू नका. चला विद्यार्थी मित्रांनो, पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न वाचण्यासाठी मी तुम्हाला वेळ देत आहे 10 सेकंदाचा. तर तो 10 सेकंदाचा वेळ तुम्ही घ्यायचा आहे. राक्षस या शब्द समानार्थी नसलेला. राक्षस या शब्द समानार्थी नसलेला. आता समानार्थी नसलेला शब्द ओळखायचा आहे राक्षसाचा. पण तुम्हाला राक्षसाचा समानार्थी नसलेला शब्द माहित करायचा म्हणजे तुम्हाला कोणाचा माहित असलेला करायचे रे? देवाचे समानार्थी शब्द काय करायचे तुम्हाला माहित पाहिजे. मग देवाचा समानार्थी शब्द काय आहे इथे? तर देव आहे. मग तुम्ही उत्तर लिहून पुढे जाल. उत्तर लिहून का व्हाल? पुढे व्हाल. परंतु आता आपण काय प्रश्न उत्तर खेळतोय का? नाही. तर आपण काय करतोय बाळांनो? तर प्रत्येक प्रश्नाचं विश्लेषण बघतोय, समानार्थी शब्द बघतोय.
मग राक्षस या शब्दाचे समानार्थी शब्द कोणकोणते? आता पर्याय दिलेले 3, यक्ष, दानव, दैत्य. यात आपल्याला आणखी कोणकोणते ऍड करता येतील? यात ऍड करता येतील आपल्याला सगळ्यांचा आवडता असुर, नंतर रात्रीचर, रात्रीचरला निशाचर पण म्हणता येईल, निशाचर. आणि हे दिलेले तुमचे पर्यायामधले 3 हे झाले तुमचे राक्षस या शब्दाचे समानार्थी शब्द. आता बाळांनो तुमचं उत्तर जे देव आहे, मग देव म्हणजे काय आणि देवाचे समानार्थी शब्द तुम्हाला विचारले जाऊ शकता. मग देवाचा समानार्थी शब्द असा आहे सूर, ईश्वर, अमर, निर्जर, परमेश्वर, ईश, मार्मिक, निर्मिक, काय म्हणतात त्याला, निर्मिक, प्रभू, अलक, आनंदघन, आनंदघन, त्रिशद आणि आणखी काय, विबुध. असे हे देव या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत. बाळांनो आता हे जर समजलं असेल तर पुढचा प्रश्न घेऊया आपण. विष्णू या शब्दाचा समानार्थी असलेला शब्द कोणता? विष्णू कोणता पाहिजे आपल्याला? विष्णू. आता विष्णू या शब्दाचा समानार्थी असलेला शब्द तुम्ही मला सांगायचा आहे, पण आता इथं आपल्याला लाईव्ह चॅटिंग करता येत नाही. परंतु मग काय आता आपल्याला काय करता येईल बाळांनो? त्यासाठी शोधता येईल ना, स्वतःचा बघता येईल ना. विष्णू या शब्दाचा समानार्थी असलेला शब्द, विष्णू या शब्दाचा समानार्थी शब्द श्रीपती, अच्युत, गोविंद हे सर्व विष्णू या शब्दाचे काय आहेत रे? समानार्थी शब्द आहेत. तर बाळांनो यात आणखी 2 शब्द ऍड करा, माधव आणि शेषशाही. कोणता? माधव आणि शेषशाही. माधव आणि शेषशाही. मधुसूदन, याला आणखी एक शब्द येतो, मधुसूदन. मधुसूदन. नंतर केशव, रमेश, चक्रपाणी, ऋषिकेश, ऋषी नसतो तो, ऋषी असतो माझ्यामध्ये, ऋषिकेश, पद्मनाभ, हरी, पीतांबर, त्रिविक्रम आणि वासुदेव. त्रिविक्रम आणि वासुदेव हे सर्व कसे समानार्थी शब्द आहे बाळांनो? तर हे सर्व आहे विष्णू या शब्दाचे समानार्थी शब्द. तर चला बाळांनो पुढचा प्रश्न. ताप या शब्दात समानार्थी असलेला शब्द ओळखा. ताप, ताप या शब्दात समानार्थी असलेला शब्द ओळखा. तर बाळांनो ताप या शब्दाचा समानार्थी असलेला शब्द ओळखायचा आहे. तर ताप या शब्दाचा समानार्थी शब्द असा आहे, ताप म्हणजे त्रास. आपण म्हणतो ना काय डोक्याला ताप झाला माझ्या, म्हणजे त्रास झाला, वैताग आला किंवा ज्वर. ताप म्हणजे एक आजार आहे, आजाराला ज्वर असं म्हटलं जातं. मग याचं उत्तर काय बाळांनो? वरील सर्व. तापाला आणखी एक शब्द आहे संताप. कोणता आहे? संताप. आणि उष्णता. कोणता आहे? उष्णता. बाळांनो मी एकदा तुम्हाला परत एकदा, मला तुमचं तोंड पाहायचं, तुम्हाला काही कळू राहिलं का नाही मला ते तरी कळलं. तुम्हाला कळतंय का? तुम्हाला कळत असेल तर एकदा माईक ऑन करा बरं, कोणीतरी एक जण. कळतंय सर. कळतंय ना? हो कळतंय. हा, काही अडचण आहे का विनय दादा? काहीच नाही, ओके चालू आहे. ओके चालू आहे ना? ओके. तर चला बाळांनो पुन्हा एकदा आपण आपल्या पेजवर जाऊया. सरिता या शब्दाचा समानार्थी असलेला शब्द ओळखा. सरिता या शब्दाचा समानार्थी असलेला शब्द आपल्याला ओळखायचा आहे बाळांनो. सरिता
सरिता या शब्दाचा सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की सरिता म्हणजे नदी, हा सरळ सरळ आपल्याला माहित असलेला समानार्थी शब्द सरितेचा. परंतु पर्यायात सरिता या शब्दाचा समानार्थी शब्द दिलेला नाही. इथं आपल्याला काय काय दिलंय ते बघा. आता इथं दिलंय आपल्याला फुल, सविता, वेल आणि सुवासिक. बाळांनो, सुवासिक म्हणजे छान सुगंधित असा. सविता म्हणजे सूर्य, आत्ताच आपण पाहिलं. फुल म्हणजे फुलच, झाडाचं फुल येऊ शकतं. मग राहिला तुमचा विषय वेल. आता काय झालं बाळांनो, ह्या प्रश्नाला ज्या वेळेस आपण सोडवायला घेतो त्यावेळेस सरिता या शब्दाचा अर्थ नदी न दिल्यामुळे आपल्याला नदीच्या अर्थावरून या शब्दाचा अर्थ लावावा लागतो. मग नदी या शब्दाचा अर्थ काय होतो? जी अखंड अविरतपणे जशी दिशा मिळेल तशी वाहत जाते, जशी जागा मिळेल तशी वाहत जाते. तसंच या चारही पर्यायांपैकी वेल, काय म्हणतोय मी, वेल हा असा एकमेव पर्याय आहे की जो सरळ जसा मार्ग भेटेल तसा लांबत जातो, तसा वाढत जातो. म्हणून सरिताचा समानार्थी शब्द आयोगाने 1985 ला सरिता या शब्दाचा समानार्थी शब्द वेल हा दिला होता. बरोबर. तर बाळांनो, आता यात आपण पहिलं बघितलं फुल. या फुलाचा समानार्थी शब्द कोणकोणते आहेत ते आपण बघूया. फुलाचे समानार्थी शब्द आपण सगळ्यात पहिले बघूया. ते आहेत पुष्प, त्यानंतर आहे सुम, या सुमला परत सुमन लावा, न लावला का झाला सुमन. नंतर कुसुम आणि त्यानंतर प्रसून. काय? प्रसून. ओके बाळांनो. त्यानंतर आहे बाळांनो वेल, सविता. सविता म्हणजे सूर्य, रवी, मित्र, भानू, दिनकर. आताच मागे सांगितल्याप्रमाणे तुमच्या सूर्याचे जेवढे समानार्थी शब्द आहेत ते सर्व सविताचे समानार्थी शब्द तयार होतात. त्यानंतर बाळांनो वेल बघितला तरी वेलला लता, वेली, लतिका, वल्लरी काय म्हणतात? लता, वेली, वल्लरी आणि लतिका हा शब्द प्रयोग केला जातो. सुवासिक म्हणजे, सुवासिकचा अर्थ काय बाळांनो? सुगंधी किंवा चांगल्या वासाचे किंवा सुगंधयुक्त म्हणजे सुवासिक. थोडक्यात आपल्या सेंटचा जो प्रकार आहे तो येतो. तर चला बाळांनो पुढचं आपण बघूया. प्रश्न जर समजला असेल तर चला, या प्रश्नाचं उत्तर मला तुमच्याकडनं अपेक्षित आहे. कानाडोळा या शब्दाचा अर्थ सांगा. कानाडोळा. कानाडोळा म्हणजे भोळसर का रे? नाही, पहिला कॅन्सल. कानाडोळा म्हणजे कानाडोळ्याच्या मध्ये जागा का? नाही. कानाडोळा म्हणजे दुर्लक्ष करणे. कानाडोळा म्हणजे काय? दुर्लक्ष करणे. मग भोळसर या शब्दाचा समानार्थी शब्द काय तयार होतो रे? साधा भोळा किंवा भोळा बाबडा. साधा भोळा किंवा भोळा भाबडा. साधा भोळा किंवा भोळा बाबडा. आणि कानाडोळा करणे याचा अर्थ होतो दुर्लक्षित करणे किंवा दुर्लक्ष करणे. बाळांनो समज असेल तर यात एवढंच आहे. विश्लेषण करण्यासारखे दोन शब्द आहे. कानाडोळ्याच्या मध्ये जागेचा काही संबंधित नाही. बहिरेपणाचे सोंग हे पण त्याचं येऊ शकत नाही. 8 नंबरचा प्रश्न. अवहेलना करणे या शब्दात समानार्थी असलेला शब्द ओळखा. अवहेलना. आता मला सांगा, आपण सरळ सरळ आपल्या मित्र परिवारात एकमेकांची टिंगल करतो, बरोबर ना? आपण त्याला मजाक म्हणतो, परंतु ही एक प्रकारची अवहेलना झाली बाळांनो. काय झाली? अवहेलना. म्हणजे सरळ सरळ आपण त्यांचा काय करतो? अपमान करतो. काय करतो? अपमान करतो. आणि इथं निंदा हे नाही बरं का, इथं निष्काळजी 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 आहे, अपारे निष्काळजी आहे. अवहेलना या शब्दात समानार्थी शब्द कोणता आहे? अपमान. मग अपमान म्हणजे काय बाळांनो? तर अपमान म्हणजे आपला एखाद्याने हेटाळणी करणे. काय करणे? हेटाळणी करणे किंवा मानहानी म्हणू शकतो आपण त्याला. मानहानी. काय म्हणू शकतो? मानहानी. बरोबर बाळांनो. आणखी अनादर. आपण काय आदर करत नाही त्याला काय म्हणतात? अनादर म्हणतात किंवा अनादर म्हणतात. बरोबर ना? किंवा अपमानास्पद आपण वागणूक देतो एखाद्याला. आपल्या मित्र परिवारामध्ये आपण काय करतो? अपमानास्पद वागणूक देणे किंवा मानभंग करतो किंवा तजोभंग करतो. बरोबर ना? या सगळ्या गोष्टी अपमानाशी संबंधित आहे.
तर चला विद्यार्थी मित्रांनो, समजला असेल तर नेक्स्ट क्वेश्चन. या रामबाण या शब्दाचा समानार्थी असलेला शब्द ओळखा. कोणता? रामबाण. आता रामबाण या शब्दाचा समानार्थी शब्द जर तुम्हाला ओळखायचा असेल बाळांनो, तर तुम्हाला रामबाण म्हणजे काय, तर रामबाण म्हणजे विद्यार्थी मित्रांनो सगळ्यात महत्वाची गोष्ट तुमच्यासाठी सांगतो, रामबाण म्हणजे जालिम उपाय. बरे तर जालिम उपाय वाटतं माझ्या मते डायरेक्ट. रामबाण म्हणजे काय? जालिम उपाय, बरोबर. किंवा त्याला जमालगोटा असंही म्हणू शकतो बरं का. जालिम उपायाला काय म्हणतो? जमालगोटा म्हणू शकतो. रामबाण या शब्दात समानार्थी शब्द काय आहे? जालिम उपाय, बरोबर. आता बघा बाळांनो, त्यात आपल्याला अग्निबाण नावाचा एक पर्याय दिला आहे. पहिला अग्निबाण म्हणजे काय? अवकाशात आपण सोडतो ते अग्निबाण असू शकतात, किंवा त्याला आपण रॉकेट सुद्धा म्हणू शकतो. आता युद्धशास्त्र म्हणजे काय? दुसरा पर्याय बघा, युद्धशास्त्र. अग्निबाणाला रॉकेट म्हणू शकतो. काय म्हणू शकतो? रॉकेट. युद्धशास्त्र म्हणजे युद्ध करण्याचे शास्त्र. युद्ध करण्याचे शास्त्र, बरोबर. रामबाण म्हणजे तुमचा जालिम उपाय. प्रतिज्ञा या शब्दाचे 3-4 समानार्थी शब्द होतात. प्रतिज्ञा करणे, शपथ घेणे. काय? शपथ घेणे. एखाद्याला वचन देतो आपण, चालू चालू मी तुला वचन देत आहे, बरोबर. नंतर निर्धार. आनभाग. आनभाग हा शपथेचाच एक समान शब्द आहे. आनभाग. आन म्हणजे शपथ. आणि विद्यार्थी मित्रांनो आणखी एक शब्द आहे करार. काय आहे? करार. चला विद्यार्थी मित्रांनो, समजला असेल तर येस कमेंट करायची आहे. आता येस कमेंटचा काहीच विषय नाही. संज्ञान या शब्दाचा समानार्थी असलेला शब्द ओळखायचा. संज्ञान या शब्दाचा समानार्थी शब्द काय करायचा बाळांनो? ओळखायचा आहे. संज्ञान या शब्दाचा समानार्थी शब्द आहे सुज्ञ. काय आहे? सुज्ञ, बरोबर. संज्ञान या समानार्थी शब्द काय? सुज्ञ. अज्ञान हा विरुद्धार्थी आहे. ज्ञान हा वेगळा आहे आणि साक्षर हा वेगळा आहे. तर बाळांनो, संज्ञान म्हणजे काय रे? शहाणता. आपण म्हणतो ना, तू किती सुज्ञान माणूस आहे रे, शहाणा आहे, जाणता माणूस आहे, बरोबर ना. मग शून्याचा अर्थ काय होतो? संज्ञान, शहाणा, जाणता, बरोबर. त्यात आता अज्ञान या शब्दाचा समानार्थी शब्द पहिल्या शब्दावर जाऊ आपण. अज्ञान म्हणजे अशिक्षित किंवा ज्ञान नसलेला. अशिक्षित किंवा ज्ञान नसलेला. अशिक्षित किंवा ज्ञान नसलेला. आता ज्ञान या शब्द समानार्थी शब्द, जे अज्ञानचे समानार्थी शब्द आहेत ते ज्ञानाचे सर्व विरुद्धार्थी शब्द आहेत. मग ज्ञान म्हणजे काय? बुद्धी. ज्ञान म्हणजे काय? बुद्धी. काय बुद्धी तल्लक रे, फार ज्ञानी पोरगा आहे आपण असं म्हणतो. नंतर बुद्धी म्हणजे विषयाचे आकलन होण्याची क्षमता असणारा. विषयाचे आकलन होण्याची क्षमता असणारा. हे ज्ञान या शब्दाचे समानार्थी शब्द आहे, बरोबर. आता साक्षर. साक्षर म्हणजे काय बाळांनो? तर साक्षर म्हणजे थोडेफार शिकलेला, लिहिता वाचता येणारा म्हणजे काय रे? साक्षर. किंवा अक्षराशी ओळख झालेला. काय त्याला आणखी म्हणू शकतो? अक्षराशी ओळख झालेला. अक्षराशी ओळख झालेला त्याला काय म्हणतात बाळांनो? साक्षर असं म्हणता येतं. चला तर बाळांनो, पुढचा प्रश्न आपण घेऊया. लाकूड या शब्दाला पर्याय असलेला शब्द ओळखा. कोणता? लाकूड. एक मिनिट. लाकूड या शब्दाला पर्याय असलेला शब्द. लाकूड, झाडण, किंवा इथं जळण शब्द आहे बरं का. जळण टाईप करताना चुकला जे. जळण. वनस्पती, फांदी आणि खोड. तर विद्यार्थी मित्रांनो, लाकूड म्हणजे खोड. लाकूड म्हणजे काय? खोड. वनस्पतीला आपण झाड म्हणू शकतो, आणि झाडाचा अवयव काय असते? फांदी असते, आणि खोडाला आपण लाकूड असं म्हणू शकतो. कारण झाड तोडल्यानंतर झाडाचा जो मजबूत भाग असतो किंवा जो मोठा भाग असतो त्याला आपण लाकूड असं म्हणतो. काय संबोधतो? लाकूड असं संबोधतो. आणि तो मजबूत भाग म्हणजे कुठं असतो? तो खोडाला असतो. म्हणून लाकूड या शब्दाचा समानार्थी शब्द काय आहे रे? खोड हा आहे. तर चला विद्यार्थी मित्रांनो, समजला असेल तर पुढचा प्रश्न
काय बघा, हात या शब्दाला पर्याय असलेला शब्द शोधा. हात या शब्दाला पर्याय असलेला शब्द शोधा. हात. तिमिर येईल का रे? नाही. तिमिर का नाही येणार? तिमिर म्हणजे काय आता ऐका. तिमिर म्हणजे अंधार. अंधार किंवा अंधकार. अंधकार. अंधार किंवा अंधकार. मग हात या शब्दाला काय येतोय? हस्त. काय येतो? हस्त. हा तुमचा उत्तर हस्त. आता हस्त आणखी याला एक शब्द येतो भुज. काय येतो? भुज. आणखी एक आवडता कर आणि नंतर येतो पाणी. बरोबर. हे आहे हस्त किंवा हात या शब्दाचे समानार्थी शब्द. बाहू म्हणजे काय बाळांनो? तर बाहू म्हणजे दंड. बाहू म्हणजे काय? दंड. बाहू म्हणजे दंड किंवा भुजा. बाहू म्हणजे भुजा किंवा दंड. बरोबर. वायास. वायास हा आयएमपी करा. वायास म्हणजे कावळा. वायास म्हणजे कावळा. काक किंवा एकाक्ष. वायास म्हणजे कावळा, काक किंवा एकाक्ष. तर चला विद्यार्थी मित्रांनो, समजला असेल तर नेक्स्ट क्वेश्चन. अर्णव या शब्दात समानार्थी असलेला शब्द ओळखायचा बाळांनो. अर्णव. काय ओळखायचं तुम्हाला? अर्णव या शब्दाचा समानार्थी शब्द. अर्णव म्हणजे काय बाळांनो? तर अर्णव म्हणजे तुमचा रत्नाकार. काय होतो? रत्नाकार. जलधी. काय होतो? जलधी. बरोबर. आता याचा अर्थ होतो सागर. काय होतो? सागर. नंतर होतो उदधी. बरोबर. पयोधी. नंतर अंबुधी. काय म्हणतो आपण त्याला? अंबुधी म्हणतो किंवा वारी राशी म्हणतो. वारी राशी. नंतर त्याला म्हणतो अब्धी. त्याचा परत समानार्थी शब्द जलाशय. जिथे जिथं पाणी साठवून ठेवतो ते सगळ्याचे देतो बरं का. जलनिधी. अंबुनिधी आणि सरितपती. काय ते आणखी? सरितपती. सरितपती. बरोबर बाळांनो. आता मला सांगा, अर्णवचा समानार्थी शब्द आता सागर येतो का नाही रीत? 100% येतो. बरोबर. मग आता इथं तुम्हाला पर्यायामध्ये 2 पर्याय झाले आहेत. बरोबर ना? तुम्हाला हा पहिला पर्याय तुम्ही काय करून घ्या? शून्य करून घ्या. शून्य. पहिला पर्याय काय केला आपण आता? शून्य केला आहे. बरोबर. मग आता तुमचं काय उत्तर येतं बाळांनो? आत्मजा म्हणजे काय? शून्य म्हणजे शहाणा आणि शून्य नसणारा. बरोबर ना? ते मी काय पुन्हा पुन्हा घेणार नाही. आता पुढे आहे सुवर्ण. सुवर्ण म्हणजे काय बाळांनो? सुवर्ण म्हणजे हेम. सुवर्ण म्हणजे हेम. कनक. कांचन. हिरण्य. स्वर्ण. हे सगळे काय आहे रे? सोन्याचे. सोने किंवा सुवर्ण याचे काय आहेत? समानार्थी शब्द. आता बघा भावांनो, आत्मजा नावाचा जो एक पर्याय आहे आपल्याकडं, ते आत्मजा म्हणजे काय आपण बघणार आहोत. तर ते आत्मजा म्हणजे काय बघा आता. आत्मजाचे समानार्थी शब्द कन्या. आत्मजा काय? कन्या. मुलगी. सुता. दुहिता. तनया. तनुजा. नंदिनी आणि कन्यका. आणि कन्यका हे सगळे काय? आत्मजाचे समानार्थी शब्द आहेत. चला बाळांनो, समजलं असेल तर नेक्स्ट क्वेश्चन. चला. सुभाग्य या शब्दासाठी पर्यायी शब्द कोणता? हे ओळखायचं बाळांनो. सुभाग्य. सुभाग्य म्हणजे भाग्यवान. आता वाचल्या वाचल्याच आपल्याला उत्तर येतं बाळांनो. सुभाग्य ज्याचं भाग्य चांगलं आहे असा. बरोबर ना? भाग्यवान. का बघा आणखी भाग्यवंत.
भाग्यवंत, नशीबवान, नशीबवान, बरोबर. भाग्यशाली, आणखी काय म्हणतो आपण त्याला, भाग्यशाली, भाग्यशाली, बरोबर बाळांनो. हे सगळे काय आहेत, सुभाग्य या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत. सुंदर म्हणजे काय बाळांनो, सुंदर म्हणजे रमणीय, सुंदर म्हणजे काय, रमणीय, मनमोहक. हे बघा, मनमोहक आणि सुंदर आणि मनमोहक याचा अर्थ काय होतो, एकच होतो, बरोबर. आणि रमणीय लिहून घ्या, आणखी एक मनमोहकचा, रमणीय. हे सगळे काय होतात, तुमचे समानार्थी शब्द होतात, कशाचे, सुंदरचे. चला तर मग पुढचा प्रश्न. आता बघा बाळांनो, तुम्ही प्रश्न वाचला असाल असं अपेक्षित धरतो आणि प्रश्न वाचायला सुरुवात करतो. वारू या शब्दात समानार्थी असलेला शब्द ओळखा. वारा चालेल का रे, नाही. चरणारा, नाही. चारचाकी, नाही. वारू म्हणजे घोडा. आता मला सांगा तुम्ही, सरळ सरळ आहे, या प्रश्नाला तुम्हाला उत्तर पाठ करायची गरज नाही. इथे वारू म्हणजे काय, ते वारू म्हणजे हा काय, हा घोडा आहे. वारू म्हणजे काय, घोडा. बाळांनो बघायचंय, मग वारा म्हणजे काय, वारू म्हणजे काय, वारू म्हणजे घोडा. आणि घोड्याचे आणखी समानार्थी शब्द कोणते बाळांनो, तर घोड्याचा सगळ्यात पहिला समानार्थी शब्द आहे अश्व. कोणता येतो, अश्व. त्यानंतर येतो तुरंग, किंवा त्याला तुरग पण म्हणतात बरं का, तुरग. घोड्याला वाजी पण म्हणतात, वाजी. अरच म्हणतात, तुरंगम पण म्हणतात, तुरंगम. अबलख, काय म्हणतात, अबलख, बरोबर. आणि हय, काय म्हणतात, हय. हे सगळे घोड्याचे समानार्थी शब्द आहेत. बाळांनो समजला असेल तर आता बघा, वारा या शब्दात समानार्थी शब्द तुम्हाला मी सांगतो. लक्षात ठेवा, वायू, काय आहे, वायू. नंतर आहे पवन, मरुत, हवा, अनिल, समीर, वात, समीरण, व्यान आणि व्यान आणि गंधवाहू, व्यान आणि गंधवाहू. हे सर्व कशा समानार्थी शब्द आहेत बाळांनो, वारू या शब्द, वारा या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत. चला म्हणजे तुम्हाला समजला असेल तर नेक्स्ट क्वेश्चन. निपुण या शब्दात समानार्थी असलेला शब्द कोणता, निपुण. निपुण या शब्दात असलेला समानार्थी शब्द कोणता, निपुण. निष्णात वर घायचं, निष्णात. तेच तुमचं उत्तर, निष्णात. काय आहे, निष्णात, बरोबर. आता निपुण या शब्दाचे आणखी अनेक अर्थ किंवा समानार्थी शब्द तुम्हाला मी सांगू शकतो. तर त्याला आपण आणखी म्हणतो कुशल. कोणतं येईल, कुशल. वाकबार, वाकबगार. प्रवीण, कसबी, पारंगत, पटू. हे सगळे तुमचे निपुण या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत. बाळांनो पुढचा आहे कौशल्य. कौशल्य म्हणजे काय बाळांनो, ज्याच्याकडे कुशलता आहे असा. कसा, कुशलता असणारा, बरोबर. नंतर चातुर्यवान किंवा चातुर्य म्हणा, फक्त काय म्हणा, चातुर्य, बरोबर. कुशल असणारा, चातुर्य किंवा कुशलता असणारा, हे सगळे झाले कौशल्य. श्रेष्ठ, श्रेष्ठचे दोन शब्द लक्षात ठेवायचे, वरिष्ठ आणि ज्येष्ठ. श्रेष्ठ म्हणजे वरिष्ठ आणि ज्येष्ठ आणि उत्तम. श्रेष्ठ काय, श्रेष्ठ कामगिरी केली आपण म्हणतो ना, तर ते श्रेष्ठ म्हणजे उत्तम कामगिरी करणं. आता बघा ना, पुढे राहिलं तुमचं एकमेव.
ह्या एकमेवाचा अर्थ होतो, इथं खाली घेतो मी एकमेवाला, एकमेवाचा अर्थ होतो फक्त एकच किंवा केवळ एकच. एकमेव म्हणजे फक्त एकच, केवळ एक, असा त्याचा अर्थ होतो. बरोबर, समज असेल तर नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊया आपण. चला वाचायच्या बाळांनो प्रश्न हा. ढग या शब्दाला पर्याय असलेला शब्द ओळखा. ढग या शब्दाला पर्याय असलेला शब्द ओळखा. ढगाला आपण काय म्हणतो बाळांनो? ढगाला आपण म्हणतो पयोधर. काय म्हणतो? पयोधर म्हणतो, पयोधर. आणि मग ढगा, तुमचं उत्तर काय आलं? पयोधर. समानार्थी म्हणजे पर्याय असलेला शब्द काय तो? बरोबर. आता पयोधरला आणखी समानार्थी शब्द काय आहेत? ढग. आणि ढगाचेच पाहून घ्या आणखी मग तुम्ही. मेघ, घन, जलद, आर्द्र, अभ्र, अब्द. बरोबर. नभी हा शब्द, नभी बरं का. नभी या शब्दाचा समानार्थी शब्द आकाशी. आकाशी. आता पहा ना, तुम्हाला मी थोडासा दिसणार नाही, लाईट गेली तरी आपलं काम चालू, काय घाबरू नका. आकाशी. बरोबर. नंतर तुमचा शेवटचा पर्याय बघा तुम्ही, वर्षा. आणि वर्षाचा अर्थ काय होतो? पाऊस पडणे. वर्षा एक ऋतू आहे. वर्षा काय आहे? ऋतू. वर्षाकाल आणि पावसाळा काय आहे? पावसाळा. हे सगळे तुमचे काय झाले? समानार्थी शब्दाचे अर्थ. बरोबर बाळांनो. चला पुढचा प्रश्न. गगन या शब्दाला पर्याय असलेला शब्द शोधा. कोणता? गगन. गगन म्हणजे बाळांनो आकाश. गगन म्हणजे काय? आकाश. गगन म्हणजे आकाश. आकाशाला आणखी एक शब्द आहे, नभ. काय आहे? नभ. आकाश नभ. आणि चौथा पर्यायवरील पैकी बघा. आणि व्यम पण मग काय तुमचा समानार्थी शब्द येतो. मग आता गगन या शब्दाचे समानार्थी शब्द कोणकोणते आणखी? आकाश, व्यम, नभ, वितान. कोणते येतो एक आणखी? वितान. नंतर तो गगन. गगन तर दिलंय ऑलरेडी तुम्हाला, ऑलरेडी काही गरज नाही. अंबर. कसा आहे बानो? अंबर. नंतर अंतरिक्ष. कोणते तो? अंतरिक्ष. किंवा याला आणखी एक शब्द आहे रव. रव या शब्दाला सुद्धा काय म्हटलं जातं बाळांनो? गगन म्हटलं जातं. चला मित्रांनो, समजला असेल तर पुढचा प्रश्न. वानर या शब्दाला पर्यायी नसलेला शब्द शोधा. वानर. वानर 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 म्हणजे माकड. पण कसं माकड? काळ्या तोंडाचं माकड. बरोबर. काळ्या तोंडाचं माकड. त्याला आणखी एक शब्द आहे माकडाला, मरकट. हाय वाटतं पर्याय. मरकट आहे. कपी आहे. काय आहे? कपी आहे. शाकामृग. मरायला कोणता? समीरण. काय आहे? समीरण. आणि समीरण आपण बघितलं ना, समीरण म्हणजे काय रे? वारा किंवा पवन किंवा हवा. आणि त्याचा आणखी काय? अनिल. हे सगळे कसे समानार्थी शब्द आहेत? समीरणचे. बरोबर. आणि वानराचे कोणकोणते? काळ्या तोंडाचं माकड, कपी. कपी पर्याय आहे का? आहे. बरोबर. कपी. आणखी काय बाळांनो? शाकामृग आणि मरकट. हे सगळे समानार्थी शब्द आहेत वानर या शब्दाचे. चला तर बाळांनो, समजला असेल तर येस कमेंट करायची आणि पुढे चालायचे. सुमन या शब्दाला पर्याय असलेला शब्द ओळखायचा बाळांनो. कोणाला? सुमन. सुमन म्हणजे फुल. सुमन म्हणजे काय? फुल. हे तुमचा पर्याय नंबर 1 उत्तर येतं बाळांनो. बरोबर. आणखी काय ते? पुष्प. पुष्प. कुसुम. आणखी काय? कुसुम. नंतर आरल. आरल. हे सगळे काय बाळांनो तुमचे सुमन या शब्दाचे
समानार्थी शब्द आहे. बरोबर. मुलगी, मुलगी या समानार्थी शब्द तुम्हाला मी सांगितले होते, मागे लिहून दिले आपण. सुता, दुहिता, तनया, आत्मजा एक शब्द आहे बरं का, आत्मजा आणि तनुजा. बरोबर. कळी म्हणजे काय रे? न उमललेले फुल. न उमललेले फुल. बाळांनो समजलं असेल तर पुढचं घेऊया आपण आता. नेक्स्ट क्वेश्चन 21 नंबर. जनन या शब्दास, सॉरी जनन नाही बरं का, जतन शब्द आहे. जतन, जतन शब्द आहे. जतन, जतन या शब्दाचा काय काढायचं मला? समानार्थी शब्द. जतन या शब्दाचा समानार्थी शब्द. जतन म्हणजे काय रे? आपण काय म्हणतो? संगोपन करणे. काय करणे? संगोपन करणे. बरोबर बाळांनो, काय करणे? संगोपन करणे. आता संगोपन करणे हे जर जतनचं असेल तर मग बाळांनो मला एक सांगा तुम्ही, पालन पोषण म्हणजे काय? पालन म्हणजे सांभाळणे. बरोबर. फक्त काय होतो? सांभाळणे होतो. आणि संगोपन म्हणजे काळजीपूर्वक रक्षण करणे. संगोपन म्हणजे काळजीपूर्वक रक्षण. बरोबर. नंतर पालन पोषण, पालन पोषण याचा संवर्धन काय होतो? संवर्धन. बरोबर बाळांनो. आणखी काय म्हणता येईल रे? काही नाही म्हणता. पालन, वाढ करणे वगैरे वगैरे ते मग रेग्युलर जनरल शब्द येतील आपले. पण संवर्धन, पालन, पोषण या सगळ्या गोष्टी काय येतात? पालनामध्ये येतात, पोषणामध्ये येतात. संगोपनामध्ये काय होतं? काळजी, काळजीपूर्वक रक्षण या सगळ्या गोष्टी आहेत. बरोबर. चला तर बाळांनो पुढचा प्रश्न बघूया आपण. मरुत या शब्दाचा समानार्थी असलेला शब्द कोणता? मरुत. आत्ताच पाहिलं आपण. मरुत म्हणजे काय रे? वारा. मरुत म्हणजे काय? वारा. आणि तुम्ही डायरेक्ट उत्तर लिहिलं तरी चालेल. वाऱ्याचे परत एकदा समानार्थी शब्द आपल्या हाताखालून जातील. वारा म्हणजे पवन, समीर, समीरण आणि बाळांनो व्यान. काय येतो? व्यान. पर्वत या शब्दाचे समानार्थी शब्द बघून घ्या आता. गिरी, अचल, शैल, अद्री आणि नग. हे सगळे काय झाले बाळांनो? हे काय झाले? तुमचे सगळे समानार्थी शब्द झाले. बरोबर. आता पुढे बघा बाळांनो आणखी. वादळ, वावटळ यांना आपण कोणते समानार्थी शब्द म्हणू शकतो? वावटळ म्हणजे वाऱ्याचा भोवरा किंवा तुफान. वाऱ्याचा भोवरा किंवा तुफान. आणि तुफान म्हटल्यानंतर वादळ पण घेऊन टाका त्याच्यात. मग काही अडचण आहे का? नाही. चला तर मग बाळांनो समजलं असेल तर पुढचा प्रश्न. इथं मापन नाही, इथं मग हा शब्द आहे बरं का बाळांनो. मग. मग हा शब्द आहे. मग. बरोबर. मग म्हणजे नंतर. आपण म्हणतो ना मग पाहू काय करायचं ते, नंतर पाहू. बरोबर. मग म्हणजे नंतर किंवा पुढे, पुढे गेलो पाहू काय काय नाही. मापन म्हणजे माप घेणे किंवा मोजणी. माप घेणे किंवा मोजणी. बरोबर. वेळ अगोदर वगैरे हे काय असं जास्त काही नाही. वेळेला काय म्हणता येईल? काळ म्हणता येईल. पण काळ आणि वेळेमध्ये परत सुद्धा फरक पडतो, म्हणून वेळेला आपण काळ म्हणू शकत नाही. आणि अगोदर म्हणजे पूर्वी हा एक त्याचा शब्द होऊ शकतो. अगोदर, पूर्वी, आधी हे सगळे अगोदरचे समानार्थी शब्द तयार होतात. तर चला बाळांनो पुढचा प्रश्न आहे. मधुर या शब्दाचा समानार्थी असलेला शब्द कोणता? मधुर. मधुर म्हणजे काय बाळांनो? गोड. मधुर म्हणजे काय? गोड. आणि गोड पर्याय नंबर 2. पर्याय नंबर 2. आणि गोडला आणखी एक शब्द आहे रुचकर जेवण. रुचकर.
गोड म्हणजे नुसतं चवीला गोड का? नाही. तर गोड म्हणजे आवडलेलं असेल, आवडेल असेल, रुचकर, रसाळ, त्याला काय म्हणतात आपल्या आणखी? रसाळ जेवण, स्वादिष्ट, व्हेरी गुड, स्वादिष्ट. आणखी काय म्हणतील? काय नाही, नाव वस्तूंचे, पदार्थांचे, प्राण्याचे, कीर्ती, नौका, हे सगळं काय आहे? नावाचे प्रकार. नाव म्हणजे बघा आता काय सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, नाव म्हणजे नौका. गेली हा, नाव म्हणजे नौका. आणि कीर्ती, काय मोठं नाव झालं त्याचं, म्हणजे त्याची कीर्ती मोठी झाली. बरोबर. वस्तूचे नाव किंवा पदार्थाचे नाव किंवा प्राण्याचे नाव. बरोबर. कडू, कडू म्हणजे कडू ही काय एक चव आहे. आणि त्याला खाज हा सुद्धा एक शब्द बरं का. खाज, खाज, खाज एक समानार्थी शब्द आहे कडूचा. आणि त्याला कडू एक ही चव पण आहे. बरोबर. निर्मळ, स्वच्छ, निर्मळ म्हणजे काय? स्वच्छ. बरोबर. तर चला बाळांनो पुढचा प्रश्न पाहूया आपण. वीट, 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 वीट या शब्दात समानार्थी असलेला शब्द ओळखा. वीट, वीट म्हणजे काय रे आपण? वीट एक थोडक्यात आपण काय म्हणतो? वीट म्हणजे तिरस्कार म्हणू शकतो का आपण वीटाला? मला त्या गोष्टीत वीट आला, मग आपण काय करतो? तिरस्कार करतो. काय करतो? तिरस्कार करतो. बरोबर. वीटला अजून काय म्हणता येईल? कंटाळा पण म्हणता येईल बाळांनो. काय म्हणता येईल? कंटाळा पण म्हणता येईल. आणि त्याला तिटकारा हा पण शब्द आपला वापरता येतो. कशाला? वीटला. आणि आपलं काय समानार्थी असतेला विचारलंय का? ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे, काही अडचण नाही. वीट म्हणजे कंटाळा येणे, तिरस्कार वाटणे किंवा तिटकारा येणे. सिमेंटचा काही शब्द नाही. इथं काय पाहिजे होतं? समानार्थी नसलेला पाहिजे होतं. काय पाहिजे होतं? समानार्थी नसलेला. मग त्याचं उत्तर आलं असतं सिमेंट. परंतु बाळांनो ह्या 1988 ला आयोगाने त्याचं उत्तर दिलं आहे कंटाळा. वीट येणे म्हणजे काय? कंटाळा. बरोबर. तर चला विद्यार्थी मित्रांनो, आजचं सेशन आपलं इथंच संपलेलं आहे. आजचं इथंच संपलेलं सेशन जर समजा तुम्हाला सर्वांना आवडलं असेल तर मला फक्त एकदा काय करायचं, तुम्ही कनेक्ट करायचंय. कुठं कुठं कनेक्ट करणार तुम्ही आता? मला व्हॉट्सअपला किंवा टेलिग्रामला मेसेज टाका पर्सनलला की सर आम्हाला समजतंय, अशा पद्धतीने घ्यायला काही अडचण नाही. हॅलो केलंय काही मुलांना मी, ते बोलू शकता. बोला रे, बोला, तुमची काही अडचण आहे का? लेक्चर संदर्भात काही विद्यार्थ्यांची अडचण आहे का? जे अनम्यूटचं बटन आहे त्याच्यावर क्लिक करा, बोलू शकता तुम्ही. हा, जे माईकचं बटन आहे ना, माईक जिथं माईक त्याच्यावर ऍडव्हरेज मारलेली आहे. माईक आणि ऍडव्हरेज जिथं आहे ना, कोणी मुलं मुली? नितीन येवले, नितीन संपत येवले, कुणाल टोमरे, ऋषी, उज्ज्वला, प्रियंका, सपना, यश, अनम्यूट करा ना तुम्ही एकदा बाळांनो. हॅलो. हा बोल ना, बोल ना. काही अडचण नाही सर, असं चाललं तर ओके एकदम. बर, शब्द समजताय? हो. आणि मी तुम्हाला ना टेलिग्रामला लगेच याची पीडीएफ टाकतो, जेणेकरून तुम्ही उद्या काय करा, त्याची झेरॉक्स काढून घ्या आणि ज्या ज्या ऍडिशनल गोष्टी असतील त्या काय करत चला, ऍड करत चला. चालेल ना? हो. बर, आणखी कोणाची अडचण आहे का? कुणाल? समजतंय सर. समजतंय का? हो. ओके, काही प्रॉब्लेम नाही येते ना? नाही. ओके, माईक म्यूट कर ग. आले सर, बोला तुम्ही काहीतरी. काय म्हटले? माले सर आले ऑनलाईन, बोला म्हटलं. अतुल सर, अतुल सर तुमचं काही मार्गदर्शन जीएस वगैरे आपण घेऊ शकतो का अशा माध्यमातून? कोटमे सर,
कोटमे सर, आवाज येतोय का तुम्हाला? हो, येतोय येतोय. अहो म्हटलं आठवड्यातून एक दिवस अतुल सर लेक्चर घेऊ शकता आपल्याकडे. घेऊ शकता. ते कनेक्ट झालेले नाही का अजून? त्याला माईक म्यूट असेल त्यांचं, बघा नाही. गेले ते. गेले का? हम्म. बरं ठीक आहे, काही नाही, आपण डिस्कस करून घ्या. बाकी विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर काही अडचण दिसेल तर आपण 100% काय करू, तुम्हाला सहकार्य करू. या पद्धतीने आपण लेक्चर घेतो. ज्या दिवशी लाईट नसेल त्या दिवशी आपल्याला ही एक स्कीम राबवते. आज अक्षरशः लाईट नसताना आपलं लेक्चर चालू आहे. जर लाईट गेली असतं आपल्याला बसावं लागलं असतं. हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. आता मी तुम्हाला सगळ्यांना दिसेल. जर तुम्हाला वैयक्तिक जर काही अडचण नसेल तर मला फक्त तुम्ही कळवायचे पर्सनलला, तर आपण 100% काहीतरी करू शकतो त्यासाठी. जीएस वगैरे मराठी ग्रामर आपण या पद्धतीने घेऊ. कोणाची काही हरकत आहे का? कोणाची काही या गोष्टीसाठी हरकत असेल तर लवकर कळवायची. कोटमे सरांची काही डेव्हलपमेंट करणार का आपल्याला? काही गरज नाही तशी. चालू आहे तसं चालू द्या आता. कोटमे सर, हा, येतोय आवाज, बोला ना. येतोय का आवाज? कोटमे सर, हा, बोला ना. अहो म्हटलं काही डेव्हलपमेंट करायची गरज आहे का आपल्याची? काही गरज नाही सध्या तशी. इम्प्रुव्हमेंट जर करावी वाटत असेल तर सांगू शकता, काही अडचण नाही. काही लेक्चर आहे, काही नाही, व्यवस्थित झालं तसं. व्यवस्थित झालं, काय अडचण नाही. ओके, ठीक आहे, चालेल विद्यार्थी मित्रांनो, आपण अशाच पद्धतीनं लवकरच ही सिरीज पूर्ण करण्याचा प्रयत्न करू. आज आपण 25 प्रश्न घेतले, परंतु जास्तीत जास्त प्रश्न घेऊन आपण लवकरात लवकर हे समानार्थी शब्द जेवढे आयोगाने विचारले आहेत ते सगळे आपण पूर्ण करणार आहोत. तुम्ही सर्वांनी आवर्जून उपस्थित राहायचे आहे. लेक्चर झाल्यानंतर हा व्हिडिओ तुम्हाला युट्यूबला पाहायला भेटेल. तो सकाळपर्यंत अपलोड होऊन जाईल आणि त्याची लिंक मी तुम्हाला ग्रुपवरती टाकतो. तुम्ही ती लिंक वरती जाऊन परत हे सगळे 25 प्रश्न पाहू शकता. आणि टेलिग्राम चॅनलला हे ऑडिओ स्वरूपात तुम्हाला ऐकायला भेटेल. व्हिडिओ नाही पाहायला भेटायचे, पण ऑडिओ स्वरूपात ऐकायला भेटेल. तर बघा, तुम्हाला जसं योग्य वाटेल तसं तुम्ही त्या हिशोबानं अभ्यास करायचा आहे. परंतु जास्तीत जास्त वेळ आपण आपल्या अभ्यासाला कसं देता येईल आणि मी तुमच्याशी कसं कनेक्ट राहील यावरतीच आपण काम करणार आहोत. तर चला विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यांना गुड नाईट. आज उपस्थित सगळे विद्यार्थी उपस्थित राहिले त्याबद्दल सर्वांचं मनपूर्वक अभिनंदन. आणि उद्यापासून कदाचित हे सेशन पहाटे होऊ शकतं, पण उद्या पहाटे नाही होणार, हे परवा पहाटेपासून होईल किंवा मग संध्याकाळच्या वेळेस आपण वेळ ऍडजस्ट करून घेऊया. तर चला विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यांना नमस्कार, गुड नाईट.